नाही नाही. मग छान झालाय चहा. हो. आवडला ना तुम्हाला? मग झालं तर. अरे राजा, तुम्ही हनीमूनला का जात नाही? हनीमून बरं वाटेल तुम्हाला. अरे हनीमूनला जाणंही बरंच असतं आणि हनीमूनलाही बरंच असतं आणि हनीमून झाल्यानंतरही बरंच असतं, पण नानी सोडणार नाही. अरे हल्ली सगळेच जातात. अरे हो, पण ती नाही सोडणार रे मला. अरे विचारून तर बघ. नाही नाही, अरे ती नाहीच म्हणणार. मी बोलू का? तू तरी ती नाही म्हणणार. मेली नकार घंटा लावायची सवयच आहे ह्यांना. तसं नाही मालू, तुला नानीचा स्वभाव अजून माहिती नाहीये. या काही वाईट नाही आहेत त्या. थांब, 1 महिनाच झालाय अजून लग्नाला, हिला काहीच माहिती नाही रे. अरे राजा, मलाही वाटतं एवढ्याही वाईट नाही येत नानी. दुरून डोंगर साजरे. द्या ना. अगं दे. घरात कोणी बाई माणूस नाहीये का हो भाऊजी? अहो वहिनी, एकटाच राहतो मी. आणि आई वडील? ते गावाला असतात. बायको? का? वहिनी, अजून लग्न व्हायचंय माझं. इश्श. लाजतोय बघ कसा. वहिनी, तुमची कोणी बहीण आहे का? अहो चिक्कार आहेत. काय सांगता? नाही म्हणजे लग्नाचं बघतोय ना मी, म्हणून. अगो बाई, खरं की काय? म्हणजे काय नाही, म्हणजे कधीतरी सुरुवात करायला हवीच ना. हो. घरचे बघतात का मग मुली? घरचे नाही हो, मीच आपला बघतोय. म्हणजे काय? मला धाकट्या 7 बहिणी आहेत. आता त्या सगळ्या जणींची लग्न होईपर्यंत माझंही लग्न करायचंय हे आमचे आई बाबा विसरूनच जातात. आमच्या नानीला सांगू का तुझ्या आई वडिलांशी बोलायला? नको 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 नको. नानी म्हणजे झालं का? आता का टेण्या नानी म्हणजे मगाशी गोडवे गात होतास. अरे एवढी काय वाईट नाहीये नानी. नाही म्हणजे तेवढ्या वाईट नाहीयेत त्या, पण तोफखाना आहे ती. इश्श, नानींबद्दल काय बोलताय तुम्ही उगाच? तुझे तशीच आहे ती, तुला नाही कल्पना. माझ्या लग्नाचं आपण नंतर बघू. आधी लगीन तुमच्या हनीमूनचं. हनीमूनचं? अरे मग लग्न कोणाचं लावतोयस? अरे म्हणजे आधी तुमचं हनीमून होऊ दे, माझं लग्न नंतर बघू. एक वेळ तुझं लग्न होईल, पण आमचं हनीमून अशक्य. हे बघ, साधी सरळ गोष्ट आहे. नानींना एकदा विचारून तर बघ हनीमूनचं. नाही रे, ती तुला माहितीये ना टेण्या, ती नाहीच म्हणणार रे. नाही म्हणाल्या ना तर बघू, काहीतरी मार्ग काढू. होईल होईल म्हणजे नक्की होईल. करूया काहीतरी. हनीमून. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.